नमस्कार मित्रांनो, सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे 15 प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न आपण मराठी व्याकरण, मानसशास्त्र, परिसर अभ्यास या घटकावर घेतलेले आहेत. यात मुख्यतः विज्ञान व समाजशास्त्र या घटकावर प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत. तर पहा, प्रश्न पहिला. मुरुंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांना छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे देण्यात आली? प्रश्न बघा मित्रांनो व्यवस्थित. तर मुरुंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांना छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजगड व विशालगड. मित्रांनो, हा प्रश्न टी-ई-टीमध्ये बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न खूप IMP आहे. प्रश्न क्रमांक 2. तर हा प्रश्न विज्ञानाचा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रथिने संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? तर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काय विचारले गेलेलं आहे की प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खाली जे ऑप्शन दिलेले त्यापैकी काय महत्त्वाचे आहे? तर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायबोझोम्स. तर अंतर्द्रव्य जालिका हे महत्त्वाचं आहे का? नाही. गॉल्गी काय? नाही. तंतुकणिका? तर हे सुद्धा महत्त्वाचं नाही. तर प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये रायबोझोम्स हे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्नसुद्धा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? तर प्रश्न नीट वाचा मित्रांनो. प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे की महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? कोणत्या विभागामध्ये खनिज धारण क्षेत्र आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. नागपूर या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते. प्रश्न क्रमांक 4 खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला खाली काही गट दिलेले आहेत. त्या गटांपैकी आपल्याला महाप्राण व्यंजनांचा गट कोणता आहे ते ओळखायचे आहे. पर्याय 1 पहा य र ल व. तर हा महाप्राण व्यंजनांचा गट आहे का? तर नाही. पर्याय क्रमांक 3 अ आ इ उ. तर हा महाप्राण व्यंजनांचा गट आहे का? तर हा सुद्धा नाही आहे. हा स्वरांचा गट आहे. पर्याय क्रमांक 4 त ट प च. तर हा सुद्धा महाप्राण व्यंजनांचा गट नाही आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ख घ छ झ. तर हे महाप्राण व्यंजनांचा गट आहे. मित्रांनो, एकूण महाप्राण व्यंजने ही 14 आहेत. तर हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेला आहे, त्यामुळे या प्रश्नांचा तुम्ही चांगला सराव करा. प्रश्न क्रमांक 5 त थ द ध न ल स ही 7 व्यंजने रिकामी जागा आहेत. मित्रांनो, प्रश्न नीट बघा. त थ द ध न ल स ही जी 7 व्यंजने आहेत तर ती काय आहेत हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारले आहे. तर ते ओष्ठवर्ण आहेत का? तर नाही. मूर्धन्य वर्ण आहेत का? तर ते पण नाही. तालव्य वर्ण आहेत का? तर नाही. हे दंत्यवर्ण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दंत्यवर्ण. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की खाली काही प्रतिमाने दिलेली आहेत. तर त्या प्रतिमानांपैकी कोणती प्रतिमाने ही वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? तर आपण पर्याय बघू. पर्याय अ आत्मविश्वास प्रशिक्षण. तर हे सुद्धा वर्तन परिवर्तन प्रतिमानाच्या कुलात समाविष्ट होईल. ब मानसिक तणाव कपातीकरण.
तर हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. क. निसंवेदीकरण, तर हे सुद्धा वर्तन परिवर्तन प्रतिमानांमध्ये समाविष्ट होईल. ड. समूह अन्वेषण, तर हा पर्याय चुकीचा आहे. समूह अन्वेषण हे वर्तन परिवर्तन प्रतिमाने या गटामध्ये समाविष्ट होणार नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क. तर हे पर्याय बरोबर आहेत. तर हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा प्रश्न प्रिव्हियस इयरला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी बालकाच्या विकास अवस्थेसंबंधीची कोणती जोडी चुकीची आहे? तर खाली आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत मित्रांनो. त्यामधून कोणती जोडी ही बालकाच्या विकास अवस्थेसंबंधीची चुकीची आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जन्मपूर्व अवस्था, जन्मानंतर 1 महिना. तर ही जोडी जी आहे ती बालकाच्या विकास अवस्थेसंबंधीची जोडी ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणते माध्यम सर्वात जास्त अध्ययन अनुभव देते? तर खाली आपल्याला काही माध्यमे दिली आहेत. तर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहेत मित्रांनो, की खाली जी माध्यमे दिली आहेत त्यापैकी सर्वात जास्त अध्ययन अनुभव देणारे माध्यम कोणते आहे ते आपल्याला पर्यायामधून शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षेत्र सहली. प्रश्न क्रमांक 9. ई लर्निंग काय आहे? तर मित्रांनो आपल्याला ई लर्निंग म्हणजे काय हे सांगायचं आहे. तर खाली पर्याय बघा. तर ई लर्निंग म्हणजे काय? दुरुस्त शिक्षण आहे का? तर नाही. माहितीपट आहे का? तर हे सुद्धा उत्तर नाही आहे. कार्यकुशलतेने तंत्रज्ञानाचा वापर, तर हे सुद्धा ई लर्निंग येत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच ई लर्निंग होय. प्रश्न क्रमांक 10. उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते? तर मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? उमेश हा शब्द दिलेला आहे. या शब्दात एकत्र येणारे स्वर किती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आ अधिक ई, म्हणजेच असे 2 स्वर उमेश या शब्दामध्ये एकत्र येणारे आहेत. प्रश्न क्रमांक 11. गरजेल तो पडेल काय? हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? तर मित्रांनो आपण प्रश्न बघू. गरजेल तो पडेल काय? हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ते आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न मागील वर्षी TETच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 12. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते? तर प्रश्न नीट बघा मित्रांनो. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. तर या वाक्याचा आपल्याला उद्देश विस्तारक कोणता आहे ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पांढरे केस असलेल्या. तर हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोण मराठी पुस्तक श्रीमान योगी चे लेखक आहे? तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो, तर श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रणजित देसाई. रणजित देसाई हे श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वने जीवन अभयारण्य आहे? तर मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की फणसाड वने जीवन अभयारण्य हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायगड. तर रायगड जिल्ह्यामध्ये फणसाड वने जीवन अभयारण्य आहे. या अभयारण्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ.
तर रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात फणसाड वन्यजीवन अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना ही 25 फेब्रुवारी 1986 मध्ये झालेली आहे. तर हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा प्रश्न इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे ते आपल्याला विचारण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना झालेली आहे. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ मित्रांनो. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना ही 15 जानेवारी 1784 मध्ये फोर्ट विल्यम कोलकाता या ठिकाणी झालेली आहे. या सोसायटीचे संस्थापक विल्यम जोन्स हे होते. या सोसायटीचा उद्देश हा प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणे हा आहे. तर हे आपण एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 15 प्रश्न घेतले आहेत ते TET परीक्षेचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत. तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारलेले प्रश्नसुद्धा आहेत त्यामध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.